लातूर जिल्ह्यात गेल्या 8 दिवसापासून सतत पाऊस पडतोय, सर्वदूर पाऊस होतोय आणि याचा फटका जो आहे आता तो लातूर जिल्ह्यातल्या शेती पिकांना होतोय। आपण जर बघितलं तर लातूर जिल्ह्यातल्या प्रत्येक शेतीमध्ये अशा प्रकारचं पाणी साचलं आहे। पावसाचा वेग जरी नसला तरी रिमझिम पाऊस पडतो आहे, त्यामुळे शेती पिकांमध्ये हे पाणी साचल्याचं हे चित्र दिसतंय आणि उगवून आलेले पिकं जी आहेत ती पिकं आता कुठंतरी पिवळी पडताना चित्र दिसतंय। पिकांना पावसाचं पाणी लागल्याचं हे चित्र दिसतं। मी सध्या लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर तालुक्यातल्या शेरा गावात आलोय। शेतकऱ्याच्या बांधावरून आपण आढावा घेणार आहेत। काय परिस्थिती आहे शेतीची यंदा? पीक पेरणी व्यवस्थित झाली, वेळेवर झाली, पीक चांगलं आलं, जोमात उगवून निघालं, परिस्थिती चांगली होती। ह्या 15 दिवसात सततधार रिमझिम पावसामुळं पीक हे आमच्या हातून गेलेलं आहे। अजिबात पिकात काहीही शिल्लक राहिलेलं नाही, 100% नुकसान झालेलं आहे पिकाचं। तरी आम्हाला शासनाकडून ह्या पिकाची भरपाईची अपेक्षा आहे। एकूण जर पाहिलं तर लातूर जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये अशा प्रकारचंही पाणी शेतीमध्ये थांबलेलं आहे। काय अवस्था आहे, काय आता शेती पिकं कशा प्रकारची आहेत सध्या? शेती पिकं सध्या सगळे कामातून गेलेले इथं, आणि इथंच नाही तर अख्ख्या रेणापूर तालुक्यामधून हीच अवस्था आहे। शासनाने आम्हाला काहीतरी याची भरपाई द्यावी ही अपेक्षा आहे। एकूण जर पाहिलं तर शेतकऱ्यांच्या जी व्यथा आहेत त्या व्यथा जाणून घेण्यासाठी स्वतः आपण शेतकऱ्याच्या बांधावरती आहोत। काय परिस्थिती आहे आता? शेतकऱ्याला मोठ्या अडचणीचं संकट ओढवलेलं आहे। सध्या तर काहीच राहिलं नाही शेतामध्ये। 8 दिवसांनी पाऊसच बंद आहे। फवारणी केली तर ते फवारण्याचा उपयोग राहिला गेला। त्याच्याकडून शासनाने आम्हाला विमे द्यावे आणि शेतीची भरपाई करून द्यावी आम्हाला शासनाने। पूर्ण रेणापूर तालुका खास झालेला आहे, शेतामध्ये काहीच राहिलं सध्या। कुठंतरी असं कोणी राहिलं, फक्त बाकीचं काहीच राहिलं नाही। तर शासनाने आम्हाला ते विमे द्यावे, पिकाचे नुकसान जे झालेले जी भरपाई करून द्यावी अशी आमची आहे। काय नाव, किती शेती? काय वसुदेव रामाभोरे, शेती 10 एकर आहे। डोळ्यात पाणी दिसतंय, हातात तोंडाशी आलेलं हे पीक जे आहे शेतकऱ्याचं वाया गेले। काय भावना काय? म्हणजे सध्या काहीच करायचं म्हणजे कळलं गेलं सगळं आम्हाला। एवढा खर्च केला तरी त्याचा येण्याची म्हणजे शक्यताच नाही त्याची। तर म्हणून शासनाने आम्हाला काहीतरी विमा किंवा काही त्याचं भरपाई करून द्यावी। एकूणच पाहिलं तर हे चित्र शेतकऱ्यांचं रेणापूर तालुक्यातल्या नव्हे तर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं हे चित्र आहे आणि आता शेतकऱ्यांना सरकारच्या मदतीची अपेक्षा लागली। संदीप भोसले, सामटी न्यूज, लातूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।